ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नाशिकमध्ये गोदावरी नदी काँक्रिटीकरण मुक्त करण्याच्या कामाला सुरुवात झाली। काँक्रिटीकरण केल्यानं नदीपात्रातील जिवंत पाण्याचं कुंड बुजलं गेल्यानं नदीचा प्रवाह बंद झाला होता। त्यामुळे नदीचं मोठ्या प्रमाणात प्रदूषित देखील नदी झाली होती। त्यामुळे हे कुंड पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली होती। गेल्या 8 वर्षांपासून त्यांचा लढा सुरू होता। सध्या 2 कुंड पूर्णपणे पुनर्जीवित करण्यात आलेत। विशेष म्हणजे हे पाण्याचे कुंड पुनर्जीवित झाल्यानंतर यातून पाण्याचा प्रवाह देखील सुरू झाला आहे। गोदावरी काँक्रिटीकरण मुक्त करण्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये हे काम जे आहे ते सुरू आहे। तर पावसाळ्यामुळे अनेक दिवस हे काम जे आहे ते थांबून होतं, मात्र पुन्हा एकदा या कामाला आता सुरुवात झाली आहे। आपण समोर बघत आहोत जो रामसेतू पुलाच्या खालील जो भाग आहे तो सध्या काढला जातोय। खरं तर गोदावरीचं प्रदूषण होतं, यासोबतच जे नैसर्गिक स्रोत आहेत ते या काँक्रिटीकरणामुळे बुजवले गेले आहेत असा आरोप करत जे पर्यावरण प्रेमी आहेत ते न्यायालयात लढा देत होते आणि त्यांच्या लढ्याला आता कुठेतरी यश मिळताना दिसून येत आहे। माझ्यासोबत पर्यावरण प्रेमी आहेत देवांग जानी। गोदावरी नदी पात्रामध्ये एकूण 17 प्राचीन कुंड होते। इसवी सन 1720च्या आसपास महान व्यक्ती अहिल्यादेवी होळकर, गोपीगाव पेशवे, बाजीराव पेशवे प्रथम या महान व्यक्तींच्या योगदानातून साकारले गेलेले हे कुंड सन 2002 मध्ये नाशिक महानगरपालिकेने रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन करून हे कुंड बुजवलेले होते। म्हणतात की भ्रष्टाचार झालाय, कसा साधारण भ्रष्टाचार झालेला आहे? हाईट बॉम्बे हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर सुद्धा नाशिक महानगरपालिकेने झालेला खर्च हा सबमिट केलेला नाही। 650 कोटी रुपये 2001 मध्ये केंद्र सरकारने नाशिक महानगरपालिकेला पाठवलेले होते। 650 कोटीच्या हिशोबात नाशिक महानगरपालिकेकडे नाही। आपण बघत आहोत की हे काँक्रिटीकरण मुक्तच्या कामाला सुरुवात तर झालेली आहे, मात्र जो या सर्व कामात जे काँक्रिटीकरण करण्यात आलं त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हा केला गेला होता। त्याचं अद्याप कुठलंही उत्तर जे आहे ते पर्यावरण प्रेमींना मिळालेलं नाही। या कामाची आता खरं तर चौकशी होणं हे गरजेचं आहे। पण आता या सर्व प्रकरणाची चौकशी होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन मयूर मार्गेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।